छान वाटते। एवढ्या सगळ्या अपयशामधून हे पहिलं यश भेटले, त्यामुळे मनाला पण खूप आनंद होते आणि यापेक्षा पण अजून वरची मजल मारायची आहे, त्यासाठी पण माझे प्रयत्न चालू आहेत। ह्या यशामध्ये सगळ्यात मोठा वाटा मात्र माझ्या घरच्यांचाच आहे। त्यांच्याशिवाय कसलं शक्य झालं नसतं। त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, मी पण त्यांच्या विश्वासाला खरे उतरले आणि हे सगळं करून दाखवले। ती टॉपरवर जायची आणि त्यामुळे मला वाटलं की ही लेकरू पुढे जाऊन काहीतरी बनवू शकते आणि मग त्याला आपण पळवलं पाहिजे आणि म्हणून तिच्यासाठी मी प्रयत्न केला की बाबा तुला काय। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून परीक्षा घेण्यात आल्या आणि त्या परीक्षेमध्ये घवघवीत असं यश संपादन करणारी जांबुद्रुक येथील स्वाती शिवाजी लष्करे, तिचं हे घर आहे आणि तिचे वडील आणि स्वाती शिवाजी लष्करे हे सुद्धा माझ्यासोबत आता संवाद साधण्यासाठी असणार आहेत। मी त्यांच्या घरी आलो आहे। कशा पद्धतीने या महसूल सहाय्यक पदापर्यंत त्यांनी झेप घेतलेली आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तुम्ही बघू शकता हे स्वातीचं घर आहे। स्वाती सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे आणि तिचे वडील सुद्धा आहेत। तुम्हा सर्वांचं अगोदर आवाज बहुजनांचा न्यूज मध्ये स्वागत आहे। आणि बेटा, खऱ्या अर्थानं तुझं पहिल्यांदा हार्दिक अभिनंदन सुद्धा आहे। धन्यवाद धन्यवाद। हा, आपण बसूया आणि मला तुझ्याशी संवाद साधायचा आहे। स्वाती, मला सांग, ज्यावेळी तू MPSCचा अभ्यास करत होतीस, कशी पद्धत होती अभ्यास करण्याची आणि कशा पद्धतीने हे यश तुला संपादन करता आले? अभ्यास तर मी 2-3 वर्ष झालं चालू केलेला होता। जेव्हा मी MPSC मध्ये आले तेव्हा मला MPSCचा अर्थ सुद्धा माहिती नव्हता, पण जेव्हा या क्षेत्रामध्ये उतरले तेव्हा हळूहळू गोष्टी समजायला लागल्या। अभ्यासाची पद्धत, अभ्यास कसा करावा लागेल, त्या क्षेत्रामधले सगळे खाचे खोचे खळगे सगळे समजून घेत अगोदर सुरुवातीला 2-3 अपयश पण आले मला। अपयशाच्या नंतर मग मी खचून गेले नाही की ठीक आहे, आपल्याला जमते थोडंफार। अगदी 1-2 मार्कांना माझं यश हुकायचं, वाईट वाटायचं, पण शेवटी ठीक आहे, एवढं चाललंय ना, कधीतरी आपल्याला यश मिळेल या आशेनेच मी शेवटी प्रयत्न चालू ठेवले आणि शेवटी मग इथपर्यंत मजल मारली आणि हा माझा पहिला निकाल महसूल सहाय्यक म्हणून आला। आता कसं वाटतंय ज्यावेळेस आपण एखाद्या पदावरती रुजू होणार आहोत, शासनाची नोकरी आहे, खूप सारा आता बाकीचे जे आपले स्वप्न आहेत ते अगदी जवळ करता येणार आहेत, काय भावना आहे? खूप छान वाटते। एवढ्या सगळ्या अपयशामधून हे पहिलं यश भेटले, त्यामुळे मनाला पण खूप आनंद होते आणि यापेक्षा पण अजून वरची मजल मारायची आहे, त्यासाठी पण माझे प्रयत्न चालू आहेत। अजून आता महत्वाच्या मुद्द्यावरती येणार आहे मी। खऱ्या अर्थानं हे सगळं करण्यासाठी कोणाकडून प्रेरणा मिळाली? माझी खरी प्रेरणा तर माझे वडील आणि माझी आई हेच आहेत। माझा पूर्ण कुटुंब, माझा पूर्ण परिवार, माझ्या बहिणी, भाऊ, मम्मी, पप्पा आणि आई वडील यांच्या पाठिंब्याशिवाय तर हे शक्य झालं नसतं काही पण। त्यांनी खूप मोठा सपोर्ट केला, त्यामुळेच मला इथपर्यंत येता आलेलं आहे। या यशाचं श्रेय कोणाला असणार आहे? ऑफकोर्स माझ्या पूर्ण फॅमिलीला, त्यांच्याशिवाय शक्य झालं नसतं। मी अगोदर पण सांगितलं, माझ्या पूर्ण ह्या यशामध्ये सगळ्यात मोठा वाटा मात्र माझ्या घरच्यांचाच आहे। त्यांच्याशिवाय कसलं शक्य झालं नसतं। त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, मी पण त्यांच्या विश्वासाला खरे उतरले आणि हे सगळं करून दाखवलं त्यांना, बस। एकूणच परिस्थिती जर पाहिली तर स्वातीनं जे यश प्राप्त केलेलं आहे खरंच वाखाणण्याजोगं आहे, कारण आई वडिलांनी केलेल्या विश्वासाला पात्र ठरणं आता सध्याच्या परिस्थितीला ही एक काळाची गरज बनली आहे। कारण परिस्थितीवर जर मात करायची असेल तर काय करावं लागतं हे ज्यांनी करतात त्यांना हे कळतं। आणखी आता मी स्वातीच्या वडिलांकडे जाणार आहे। सर, मला तुमच्याशी सुद्धा संवाद साधायचा आहे। ज्यावेळी या परीक्षेच्या जाहिराती निघाल्या आणि मग असं तुम्हाला वाटलं की आता याच्यामध्ये आपण मुलीला उतरवलं पाहिजे, ही संकल्पना कशी मिळाली तुम्हाला? ही संकल्पना मला अशी प्रेरणा भेटली की या मुलीनं 10वी पासूनच हिची प्रगती पाहिलेली आहे मी, आणि ती टॉपरवर जायची आणि त्यामुळे मला वाटलं की ही लेकरू पुढे जाऊन काहीतरी बनवू शकते आणि मग त्याला आपण पळवलं पाहिजे आणि म्हणून तिच्यासाठी मी प्रयत्न केला की बाबा तुला काय कमी पाहिजे ते मी पुरवठा करेन, फक्त तू यशाचं शिखर गाठ, हेच मी तिला सांगत राहिलो आणि शेवटी हे काही काळानं पहिलं यश तिला हे प्राप्त झालेलं आहे। सर, आमच्या सर्व प्रेक्षकांना समजू द्या की आपण काय व्यवसाय करता आणि काय तुमची प्रेरणा आहे? मी प्राथमिक शिक्षक आहे आणि त्यामुळं घरचं वातावरण अगदी शैक्षणिक आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना थोडंसं बेसिक नॉलेज आणि वेगवेगळे क्लासेस, माहिती पुस्तकं, संदर्भ पुस्तकं वाचायला त्यांना मी मदत केलेली आहे। त्यामुळं त्या पुस्तकाचा अभ्यास करून पुढं अभ्यासातून प्रेरणा घेऊन तिनेही यश गाठण्याचा प्रयत्न केलेला आहे। आज मुलीने इतकं मोठं यश संपादन केलंय, महसूल सहाय्यक पदापर्यंत मजल मारली आहे,
काय वाटते तुमच्या आनंदाचा कसा तुम्ही क्षण हा हे करत आहात, सेलिब्रेट करत आहात? खूपच आनंदाचा क्षण आहे, कारण का सर्व मीडियामधून कौतुकाचा वर्षाव होत आहे. वडील म्हणून, शिक्षक म्हणून आणि माझ्या मुलीच्या या कर्तव्याबद्दल सगळीकडे मीडियामध्ये कौतुकाचा वर्षाव होत आहे, गौरव होत आहे. त्याबद्दल खूप खूप आनंद आणि समाधान वाटतंय. पुन्हा एकदा मी स्वातीकडे जाणार आहे. या आमच्या चॅनलच्या माध्यमातून तरुण आणि तरुणींनी कसा अभ्यास केला पाहिजे, काय सांगायचं आहे? मी फक्त एवढं सांगेन की आजकालच्या तरुण पिढींना हे अपयश पचवणं खूप मोठी जिकिरीची गोष्ट झालेली आहे. थोडंसं जरी अपयश आलं की लगेच नैराश्यामध्ये जातात, डिप्रेशनमध्ये जातात आणि नको ते पाऊल उचलण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांना मला एवढं सांगणं की ठीक आहे ना, तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला ठेवलंय ना, शिकवतात ना, तुमच्यावर विश्वास ठेवतात ना, त्या विश्वासात तुम्ही उतरा, काहीतरी करून दाखवा. अपयश येईल नाही असं नाही, अपयश येईल, पण त्या अपयशावर मात करून तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेवा. कधी ना कधी एक दिवस तुम्हाला तुमच्या यशापर्यंत तुम्ही नक्कीच जाल, एवढी मात्र मी गॅरंटी देते तुमच्या सर्वांना. काही महत्वाचे प्रश्न सुद्धा राहिलेत. प्राथमिक शिक्षण कुठे झालं? माझं प्राथमिक शिक्षण 1ली ते 7वी पर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जाम येथेच झालेलं आहे. आणि पुढील माध्यमिक शिक्षण? पुढील माध्यमिक शिक्षण 8वी ते 10वी इथेच नीती निकेतन विद्यालय जाम बुजुर्ग येथे झालेलं आहे. त्या पुढील शिक्षण? त्या पुढचं शिक्षण माझं 11वी 12वी महाराष्ट्र उदयगिरी कॉलेज महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय उदगीर येथे झालेलं आहे. आणि त्या पुढचं माझं ग्रॅज्युएशन BSc संभाजीराव केंद्रे महाविद्यालय जळकोट येथे झालेलं आहे. आणि सध्या माझं MA चालू आहे महात्मा फुले कॉलेज जळकोट येथून. इतके दिवस आपण आई वडिलांच्या पायावर उभे होतो, परंतु आता स्वतःच्या पायावर उभे राहिलात. मग आता वेगळं कसं जीवन जगण्याचं ठरवलंय? वेगळं काय नाही, आता एवढी दिवस त्यांच्यावर डिपेंड होते, आता आम्ही इंडिपेंडेंट झाले, त्यामुळे खूप चांगलं पण वाटते. आणि प्रत्येक गोष्टीसाठी त्यांच्यावर आता त्यांना काही गोष्टी मागायला लागायच्या अगोदर, त्यामुळे थोडंसं वाईट वाटायचं, वेगळं वाटायचं. आपण एवढे उपवर झालेला होता, आता 25-26 वर्ष वय आहे आपलं, किती दिवस त्यांच्यावर डिपेंड राहायचं असं वाटायचं. त्यामुळे आता इंडिपेंडेंट झाल्यामुळे वाटते की ठीक आहे, त्यांचं सगळं संपलं, आता आपण त्यांना हे करायचं, आपल्या ह्याच्यावर सगळ्यांना त्यांना आपण जगवायचं. आणि आजपर्यंत त्यांनी जे काही आपल्याला बनवलं, शिकवलं, हे फक्त त्यांच्यामुळे झालं, मग त्यांच्यासाठीच जगायचं बस. बरं, 2-3 वेळा अपयश आले म्हटलीस, मग ज्यावेळेस ते अपयश आलं, मग असं वाटलं नाही का की खरंच आता मी किती वेळा प्रयत्न करू, असं हे शक्य होईल असं वाटलं होतं कधी? हो, खूप अपयश आलं. जेव्हा जेव्हा अपयश आलं 2-3 वेळेस आलं, तेव्हा मग खचून जायची, मला पण वाईट वाटायचं. मी एवढे प्रयत्न करते तरी पण आणखीन माझा रिझल्ट येत नाहीये, यश का भेटत नाही. मग मी घरी बोलायची, पप्पांना बोलायची, मम्मीला बोलायची, पण ते मला समजूत करायचे, तेच मला आणखीन इन्स्पायर करायचे की ठीक आहे, असू दे ना, तुला भेटले ना अपयश, तू एवढं प्रयत्न करतेस, आमचा तुझ्यावर विश्वास आहे, तू एखादी वेळेस कधी ना कधी करशीलच, असंच ते बोलायचे. त्यामुळे मला आणखीन ऊर्जा यायची की ठीक आहे, माझं अपयश आले ना, पण नाही, मला काहीतरी यश भेटेल आणि माझ्या घरचे मला पूर्ण फुल सपोर्ट करतात, तर मला नक्कीच काहीतरी केलं पाहिजे, पुढे कधी ना कधी मला काहीतरी भेटेलच, या आशेनं, या इच्छेनंच मग मी शेवटी प्रयत्न चालू ठेवायचे. खूप खूप धन्यवाद स्वाती. तुझ्या पुढील कारकिर्दीला आवाज बहुजनांचा न्यूज परिवाराच्या वतीनं पुन्हा एकदा शुभेच्छा. धन्यवाद. मंडळी, ही होती माझ्यासोबत स्वाती शिवाजी लष्करे. आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून ज्या परीक्षा घेण्यात येतात त्या परीक्षेमध्ये भरपूर असं यश तिनं संपादन करून महसूल सहाय्यकपदी रुजू झालेली आहे. आणि हा खरंच व्हिडिओ तुम्हाला जर प्रेरणादायी जर वाटला तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा ABN4 आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड, मुखेड, नांदेड. पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत जय हिंद. आवाज बहुजनांचा.